आणि महाकारंद्य 32 आणि 4 36 हे 36 तत्वाचं शरीर आहे आणि याला 3 गुण आहेत रजगुण तमगुण सत्वगुण 36 गुणिले 3 बरोबर 108 म्हणून माळीत म्हणी 108 हरी हा शब्द 8 आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारांचा आहे गाथ्यातील आहे कडवे 4 आहेत आणि हा अभंग संतपर आहे संतपर का घेतला उत्तर मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोनं शुद्ध होईल पण स्थळावा कस लागला तर वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर आणि सप्ताह सुरू होईल नामपर कीर्तन झालं तर आणि सप्ताहाचा दुसरा दिवस होईल संतपर अन्नदान टिकवलं गरिबानं धर्म टिकवला गरिबानं आणि वारकरी संप्रदाय वाढवला आणि टिकवलाय गरिबानीच श्रीमंतांच्या गावात गळ्यात माळा आहे नालायकांच्या त्यांना गाव हरिपाठी देश जरी सांभाळला तर मिलिटरीत पोरग कोणाचा आहे 288 मध्ये एकाही आमदाराचा पोरग मिलिटरीत नाही एकाही कीर्तनकाराचं पोर मिलिटरीत नाही सगळं एकाही प्राध्यापकाचं पोरग मिलिटरीत नाही एका डॉक्टर इंजिनियरचं पोरग मिलिटरीत नाही मग मिलिटरीत पोरग कुणाचं आहे ज्याची आई लोकांचे कांदे लावते आणि ज्याचा बाप म्हशी वळतो त्याचा मुलगा देश सांभाळ ज्याची आई 3 रंगाचं लुगडं नेसते रात्रीचं कालवण सकाळी गरम करून खाते आणि ज्याचा बाप बनेल मळालं तर पलटी करून घालतो बनेल तुटलं तर गाठ मारतो त्याचा पोरगा रायफल घेऊन देश सांभाळतो अन्नदान जर करीत असेल तर गरीब आणि देश जर सांभाळित असेल तर गरीब आणि स्वातंत्र्य टिकवले असेल तर गरीबानेच देवळाची पूजा गरीबच करतोय अन्नदान श्रीमंत अवलदी नाही आजही तुम्ही शेतकऱ्याच्या घरात जा 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात पिठलं भाकर पण तणकून हे श्रीमंत हलकट माणसं मोजी द्या 5 सांगितले 6वा वाढला संपल्या चपात्या आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा वांग खातं का निवांत एवढ्या चपात्या वाढी ती का शेतकऱ्याला अय दरिद्री ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बस त्या चपातीचं काय करते शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला शेतकऱ्याच्या बायला चहा ठेवायला वा तांब्याभर पाणी पातेल्यात होती ती घाबरत नाही ती कर्णाची बायको आहे तांब्याभर पाणी श्रीमंत हलकट अगं 5 जितीच का आला शेतकऱ्याच्या घरात आरुळी देऊन चहा येतो आणणारे चहा वजन आहे हे श्रीमंत खिडकी जवळ जाते अरे सांग 2-4 काय मोळव्यात तू खात सांग 2-4 आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल गाऊन बिवून घालेल बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमश आली काय ना शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायच्या म्हणजे कपातून बशी या हलकटण्याच्या घरात कपात डोका लागत चहा एक सप्त्यात पहिलं कौतुक करो ते पंगत घालणाऱ्यांचं काय म्हणणं आहे तुमचं त्याला 3 कारण सांगतो शरीर शुद्ध होईल स्नानानं मन शुद्ध होईल नामानं चित्त शुद्ध होईल ध्यानानं आणि धन शुद्ध होईल दानानं सप्त्याला 1000 द्या देव 10,000 देणार सप्त्याचा रुपया खा देव 1.5 गुंठा देणार ज्या नोकरीवाल्यांनी पैसा नीतीनं वापरला नाही कार्यक्रम झाला पटकन सांगतो मी पटकन आहे का आता करंट लावून दिला तुम्हाला मागायचा करंट लागला म्हणजे पुढे घुसायचं आपल्याला पहिलं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं दुसरं कौतुक करावं ते पंक्तीला येणारांचं तुम्ही म्हणाल का पंगत कोणी घालील जेव्हा माणसं नको आणि ऐकणाऱ्या लोकांना सांगून ठेवतो तुमच्या गावचं भाग्य आहे 36 वर्ष सप्त्याला झाले हे भाग्य आहे फक्त एक सांगतो तुम्हाला ध्यानात ठेवा अन्नदान करा आणि पंक्तीला रोज जेवायला यायचा लग्नाला तुम्हाला नाही बोलवलं तर जाऊ नका इतर ठिकाणी तुम्ही जाऊ नका पण सप्त्यात नुसतं कानावर पडलं तरी राहू नका कारण सप्त्याचं जेवण नाहीये प्रसाद आहे सप्त्याचं जेवण टाळायचं नाही घरी जरी जेवण आले तुम्ही तरी 2 घास का होईना पण प्रसाद घ्यावा का तो नामचिंतनात आणि सत्वगुणाने तयार केलेला आहे नामचिंतन आणि सत्वगुणात तयार झालाय तो आणि सात्विक गुणातलं अन्न कधी दोष देत नाही आपल्या घरी कोणताही
कुठलाही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. बोलून काय करतात दरिद्री ती? भात खात नाही, येऊ नको, येऊ नको, खाऊ नको, उलट तिकडं काय करते तू? त्याच्यापेक्षा गरीबाच्या बायकोला शिवही घाला आणि बांधूनही द्या, तिच्या गालावरचं हसू तुम्हाला देव भेटू. श्रीमंताला घाल. आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली, गरीबाला नाही जमून देणार. एक दुसरं कौतुक करावते पंगत घालणारांचं, आणि तिसरं कौतुक करावते एवढा मोठा सप्ताह अख्ख्या लोकांना वाढणाऱ्या तरुण पोरांचं कौतुक करावं. लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. गावामध्ये 3000 लोकांची पंगत पोरं वाढतात. या कमिट्या फिमिट्या काही करते नाही, एका बादल्या उचली जात. आता हे दिंड्या निघतात, दिंडी मालक कवा हरिपाठालाय. तो सकुबाईचे पोहे दत्तू पाटलाचे कांदा पोहेच खात तो काय करतो? आणि पाया पडायचे पैसे गोळा करतो, तो करतो काय? तो का महाराज हसण्यावारी गोष्टी नव नका. दिंड्यातला 90% कार्यक्रम पोरं करतात. भांडे काय आता सुविधा झाल्यात महाराज. 15 वर्षापूर्वी दिंड्या जायच्या तर पाणी नसायचं, तर रात्री टँकर भरून पोरं सकाळी माईला दिंडीतल्या आंघोळी करायच्या. इतकी वाईट परिस्थिती. आता सगळीकडं पाणी झालं. आता दिंड्याला सुविधा झाल्यात. नाही तर पूर्वी लोक फक्त मटेरियल द्यायचे, तुमचं तुम्ही शिजवा. पण दिंडीतलं 90% काम पोरं करतात. भांडे घासणे, रावट्या ठोकणे पोरांवर सपते. गावातल्या लोकांना सांगून देतो, तरुण एक शक्ती आहे, एकत्र आली तर क्रांती आहे. आणि तरुण पोरांना जवळ घ्यायचा जा. कोणत्याही कामात 10-9 लोकांची ग्रामपंचायत असली द्यावं लागत आहे. चाल ग बाई चाल, तिला जल सई. पण चाल, इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का? तुम्ही काय सोन्याचा दुर्गा आणला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाती, पण सगळे मिळून खा ना. कसंडाचे भांडे तुम्ही खास आणि भांड्यातलंही तुम्हीच खास. पोरं विनोद नाही सप्त्या. आणि सप्त्यामध्ये जास्तीत जास्त काम कोण करते? पोरं. ही जुनी मंडळी नंगाटे मार नाहीच पोराला जमून देती. पोरानं टाळ घेतला मग तड उठलं. ते बरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्या काय नाही लावत. मी बाईच्या नादी लागन पण तुझ्या नादी लागायचा नाही. काय लई नंगाट. पण महाराज तरुण एक शक्ती आहे, यावर तुमचं मत काय? तरुण एक शक्ती वापरून घ्या तुम्ही. पोरं करतातच. मारा माईकवर काल्याच्या दिवशी फक्त सांगा शेवटच्या पंक्तीला बुंदी नाही, 3-3 बादल्या घेऊन पोरं पळतात. आणि ह्या पंक्ती बिंक्ती सगळे कोण वाढते? पोरं. हे बाकी पोरच वाढतात. गावातल्या तरुण पोरांचं कौतुक करावं. गायकवाद कोणी सगळ्या मंडळीला धन्यवाद. त्रितपूर्ती 16च्या 36व्या वर्षाच्या दुसऱ्या दिवसाच्या कीर्तनाला 5-6 गोष्टी आपण देवाकडे मागू आणि अभंगाला सुरुवात करू. हे देवा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे बस, बाकी कोणाला रोग नाही झाला. काही लोक हे कौतुक करायची गोष्ट आहे, कारण चांगली कामं करताना गावात त्रास होतो. पण आपण केलं असं म्हणायचं नाही. विठेवरच्या पांडुरंगानं करून घेतलं, आपण फक्त निमित्त होतो. आपण 36 वर्ष निमित्त होतो, त्याचं त्यानं करून घेतलं. आणि तो अजूनही, आपण तर एवढं म्हणू, तो अजूनही 36 करून घेईल हा एक असा भाव ठेवा. बस तो करून घेतो. शेतकरी वर्ग सुखी होऊ दे. हिंदू धर्माचं दैवत गाय वाचू दे. हिंदू धर्म टिकू दे. वारकऱ्यांची पताका चंद्र सूर्य आहे तोपर्यंत फडकत राहू दे. आणि प्रत्येकाच्या गालावर हसू राहू दे. एवढी ईश्वरच्याने प्रार्थना आणि अभंग देवाला सगळ्यात देवा गरीब कर मला, गरीब कर देवा मला. देवा तुम्हाला गरीब केलं तरी चालेल. देवा तुम्हाला झोपडीत जन्माला घाल. देवा, अरे ज्याच्या घरात काहीच नव्हतं त्याची तू सेवा करतोस ना. तू जर गरीबाच्या घरात येऊन जळू लागतो, तू जर गरीबाला भाजी काढू लागतो, तू जर कबीराला शेणे विणू लागतो, सज्जन कुशयाला जर मांस विकू लागतो, माळा सवत्याला जर भाजी काढू लागतो, तर माझी 2च कामं कर देवा. एक, मला गरीब कर देवा. एक दिवस माझ्या पोटाला अन्न देऊ नको देवा, पण माझ्या 2 गोष्टी कधी नेऊ नको देवा. एक, माझ्या गालावरचं हसू नेऊ नको, आणि माझ्या घरातलं समाधान नेऊ नको. सगळ्याने
कारण देवा तुझाच म्हणणं आहे, माझं नाहीये. नवव्या अध्यायात तूच सांगतोय, मी वैकुंठी नसे एक वेळ भानू मी बहिणा दिसे. तूच सांगतो ना देवा. तू जर गरीबाच्या घरीच आहे ना, मग का असं करतो देवा? महाराष्ट्र डायरेक्ट म्हणले म्या बोलविल्या, म्या चालविल्या, आणि हे जगत तुझ्या कृपेनं चालतं. तर फक्त एक कर देवा, शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी आणू दे. शेतकऱ्याची गाय हिरवा चारा खाऊन उडी आणू दे. काळ्या आईची ताण भागू दे, काळ्या आईची ताण भागू दे. शेतीतून मोती पिकू दे आणि झोपडीने आनंदाचा धूर निघू दे. बस गरीबाच्या झोपडीमधून आनंद निघू दे आणि काळ्या आईची तहान बघू दे. ईश्वरचरणी प्रार्थना. गायक वादक गुणी जलमंडपवाले माईक सिस्टीम आले. या सप्त्यातलं सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे शहीदांच्या ठिकाणचा सत्कार, नंतर साहेबांचं 2-4 दिवसांनी व्याख्यान आहे तरुणांसाठी, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या कार्यक्रमाचे गायक वादक गुणी जलमंडपवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आजच्या कीर्तनाला सुरुवात. अजून 2 चालीत आतडे मोकळे होते. काम असंच करायचं महाराज. भजन आहे ना, भजन महाराज लोकांनी मानावं म्हणून करायचं नाही महाराज, आपली मस्ती जिरवायला करायला. मला 26 वर्ष लागले महाराज झाल्याला. महाराज अजून माझा आवाज बसला नाही, आवाज नाही बसला. 6 गुलाबजांबू खाऊन भेटा पाहिजे तुम्ही, काहीची पथ्य नाही. अर्धा ग्लास तूप ताक पितो, काही नाही होत. ज्याचं मन निर्मळ आहे ना त्याचा आवाज नाही बसत. आणि परमार्थ कधी बी ध्यानात ठेवायचा महाराज, कष्टाशिवाय होऊ शकत नाही. अरे सध्या काय झालंय, खरेची मेली आई. 80% कीर्तनकारांनी आमच्या फक्त आई बाप लावून धरल्यात रोज. उठून तीच आई तोच बाप, पेटा बांधला का आई उठली. रोज आई बाप अर्धा तास बोलायचं लोकांच्या. आपले तर मेले बिनबिशीचे दिंडीत. आई बापांवर बोलू नका. 80% कीर्तनकारांना सध्या कोणाचे कीर्तन ऐका तुम्ही नवीन लोकांचे, आईन बाप एवढंच भांडवल झालंय. अर्धा तास आईवर बोलायचं, अर्धा तास बापावर बोलायचं, थोडं रडाय बिडायचं. वा वा वा, यांना वाटतं काय बाबा आहे, अहो त्याची आई बिन भाकरीची मेली बाई, तो तू मला सांगतोय. तो आई व्हायला राहतोय, तो त्याच्या आईत नाही, मी उन्हीत राहतो. तो वाट लागली पार महाराज. जाऊ दे महाराज, तुम्ही काही म्हणा पण आपला मुद्दा खराच. काय त्याला आईबापांवर बोलू नका, आईबापांवर भाषण करू नका. एक वाक्य सांगा, आईबापावर गालावर हसू ठुलचा देव तुम्हाला मिळेल. बस तुम्ही फक्त त्यांच्या गालावर हसू ठेवा, त्याला काही गरज नाही. कोणत्याच आईबापाला अजून कशाची अपेक्षा नाही. तेव्हा माझ्या मुलानं मला सोपा शेट्टी द्यावा, का लय माझी गादीवर टक्क्या द्यावा, काय गरज नाही. माझा मुलगा फक्त हसत हसत यावा आणि मला काय चाललंय एवढं विचारावं, तिला काही गरज नाही. 8 दिवसाला तंबाखूची पुडी दिली तरी मात्र म्हणतो आपलं पोर आपल्याला काही कमी करीत नाही. आणि श्रीमंत जी माणसं नाही गावांमध्ये लखपती, यांना घरात चहा नाही माना. हे फक्त कडक कपडे घालून येणं, त्यांना इतकी बेकार लई दरिद्री. तुम्ही बा प्रत्येक गावाच्या हॉटेलमध्ये ना सकाळच्या पारी श्रीमंतच माणसं हॉटेल पुढे आहेत, गरीबाचा चहा प्यायला. गरीबाचा चहा प्यायला. चहा कोणचा प्यायचा माहिती का, सुताराचा, गवंड्याचा. आता ते बिचारे इटा रचून पोट भरित्यात, ते यांना माणूस किन नाही चहा पाजती, ठोकायची म्हणून माझे त्यात ते दिवसभर बिचारे उन्हात तानात काम करून काय 200-300 रुपये कमी देत. त्या बिचाऱ्यांचा प्रत्येक पैसा कशाचा आहे, कामाचा आहे. पण ते या श्रीमंतांना नाही ना माणूस की म्हणून नाही चहा पाजती, ठोकायची त्याच्या. मग ते म्हणते हॉटेल पुढे, दादा दादा त्याशिवाय दुसरं काय नाही. म्हण दादा चहा घेता काय, दादा तरी तरीच द्या. मग दादा चहा पिताना म्हणतो जीसीबी घेतला आपल्या पोरानं. काला तुला खड्डा घ्यायला घेतला, तुला चहा का. अरे ते कामाला जात नाही चहा पाज
बाजून जातोय आणि येता नाही चहा बाजून जाते. गरीब लोक आहे ना महाराज, कानवलाला तेल नसू द्या पण वजनात सगळ्यात येतो. हॉटेल पुढे बसले ना, कामावरून आले होते तसे नाही जाते घरी. वडापाव भेळ या लगाची भेळ याच राम राम. भेळ खाता का तू गच थोडी कांदासाठी तो का जिबी ना कांदासाठी. आणि मरती नाही माणसं लवकर, लय दरिद्री 3-3 वर्ष पडेल काही खाटाव. पाहुणे कटाळले मरण. पाहुण्यानेच फोन केला म्हणले आहे अजून मरती नाही आवलं नुसत्या खाटाव उताने पडेल आणि नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. लई नालायक हो, यांना कावले शिवती नाही. प्रवचनकार कटाळलं दाव्यात बोलल कवर, भाषण करणारे थकले कवर खोटं बोलतील. एक जण म्हणला इकडे कावळा नाही शिवणार त्याला. थोडी बात होत, थोडी बात होत. ज्या बात होतली तेवढीच तिथं कावळे नेली, बाकीचा बात तसाच राहिला. अरे करा परमार्थ पितू भक्तीचा दांगोरा. होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. संगत कोणाची करा, गरीबाशी करा. मग ऐकणाऱ्यांनी एक शंका घेतली, महाराज श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा हे आम्हाला पटलं, पण आतापर्यंत कोणी झालंय का हो? एक पांडव निजामाला गेले, धर्म शिल्लक राहिला आणि स्वर्गातले दूत धर्माला न्यायला आले तेव्हा धर्माने सांगितलं नाही मला कुत्र्याला न्यावं लागेल. का वाव्या त्यांचे द्वारी श्रीमंताच्या दारातला गडी होण्यापेक्षा संतांच्या दारातला कुत्रा व्हा. पांडव पुण्यवान होते पण त्यातला धर्म श्रेष्ठ ठरला. त्याच्याबरोबर कोण स्वर्गात गेला? मित्र. पितामह भीष्मांना गोपाल कृष्ण भेटायला गेले. खळखळून पितामह भीष्म असले, कृष्णा भाग्य आलंय माझं रे. काय तू माझ्या जवळ आहे, मला 100 जन्माचं ज्ञान आहे. पितामह भीष्मांना 100 जन्माचं ज्ञान असताना मी एकाही जन्मात असं वाईट कर्म केलं नाही की माझं शरीर बाणावर का ठेवलं रे? का ठेवलं का? मी तर 100 जन्माचा अभ्यास केलाय पण एकाही जन्मात माझ्याकडून वाईट घडलंच नाही रे. माझं शरीर का बाणावर ठेवलं? गोपाल कृष्ण खळखळ असले, सांगितलं पितामह 100च्या अगोदर तुमचा जन्म होता. तुम्ही रस्त्यानं चालत असताना एक किडा तुमच्या पायात आला. तो किडा तुम्ही पायानं उडवला, तो काट्यात गुंतला आणि कुपाटीमध्ये गुंतलेला किडा तरफडून मेला. त्यामुळे तुमचं शरीर बाणावर ठेवण्यात आलं. संगत करता एक वाक्य वारकऱ्यांसाठी सांगतो. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पोथ्या वाचणारे नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. पहिल्या जन्मामध्ये नारद गरीब घराण्यात जन्माला आला. आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली. आई सेवा करायची आणि आईला सर्पदंश झाला, आई मरण पावली. नारद लहान होते, साधूची सेवा करायची. साधूनं दर्शन दिलं, नारदाचा जन्म संपला. दुसऱ्या जन्मामध्ये नारद
ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून जन्माला आले, त्यांना देव भेटला. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. नारदाला देव भेटायला 2 जन्म लागले. एक उत्तानपाद राजा होता. सुनीती आणि सुरुची त्याला 2 राण्या होत्या. एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. सुनीती याचा अर्थ जिची नीती चांगली आहे ती सुनीती, आणि सुरुची याचा अर्थ जिला कधी चांगलं सहन होत नाही ती सुरुची. बाईच्या मांडीवरून गेलेलं पोरग बापाच्या मांडीवर बसलं, नावडतीच्या बहिणीनं ओढलं आणि मुलानं आईला विचारलं, आई अगं आई मी असं काय पाप केलंय आई की मला माझ्या बापाच्या मांडीवर ओढवलं. ती आई कच्ची नव्हती. ती आई कच्ची नव्हती. आपली आई असती तर बांगडे माग करून भांडायला गेली असती. आमच्या आईने सांगितलं तू जन्माला आलाय तर नशीब घेऊन जन्माला आलाय. अरे चमड्याच्या मांडीच्या काय नादी लागतो तू? अशी एक मांडी मिळाव का ज्या मांडीवर तुला कोणी आयुष्यात ढकलू शकणार नाही. जा. आईच्या कुशीत पोरग घुसलं महाराज, आणि आईच्या कुशीत पोरग घुसलं आणि सांगितलं आई मी लहान आहे. जा. 5 वर्षाचं पोरग आईनं तपाला पाठवून दिलं. नारद भेटले. नारदानं 2 अक्षरी मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. पहिल्या महिन्यामध्ये त्या मुलानं झाडाची फळं खाली, दुसऱ्या महिन्यामध्ये खाली पडलेली फळं खाली, तिसऱ्या महिन्यामध्ये हिरवी पानं खाली, चौथ्या महिन्यामध्ये वाळलेली पानं खाली, आणि 5व्या महिन्यामध्ये हवा कोंडून दिली. नारदाला देव मिळवायला 2 जन्म लागले. ध्रुव बाळाला जन्म मिळवायला 5.5 महिने लागले. राजा परीक्षितीला देव मिळवायला 7 दिवस लागले. खटवांगरायाला देव मिळवायला 1 तास लागला, आणि भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. भीमाला देव मिळवला, गदावर फिकले हे मर्शील आला देव आला. भीमाला देव मिळवायला 1 सेकंद लागला. मला गोष्ट नाही सांगायची. संतांच्या संगतीत कसाही माणूस असू द्या तो त्याचं चांगलंच होतं, फक्त संगत चांगल्याची. संगत संतन की करले जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले, जन्म का सार्थक कछु करले. नुसती कीर्तन आहे कोणाला. 36 वर्ष झाली. 36 वर्ष आपला सप्ताह चाललाय. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आम्ही निघालोय पैसे कमाया, आणि तुम्ही जागले जमिनी काय सुधारायचं कोणी. आता माया पुढे बसले का खरंय खरंय पटलं आपल्याला खरंय. मी निघून गेलो का अरे धंदा आहे त्याचा, ठोकली माझ्या. नाही रे नाही, पाया पडतो महाराज. माझे कीर्तन महाराज म्हणून कधीच ऐकायचं म्हणा. खरे महाराज मरू द्या, उलत होत्या तिकडं. महाराज कीर्तन संपल्याव का मरण, पण तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका, ते खरंच आहे. पहिला म्हणत 3 गोष्टी आज सांगतो तुम्हाला. ऐकाल महाराज म्हणून ऐकायचं, महाराज मरू दे तिकडं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं. ऐकाल. 1 पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. पाणी जपून वापरा. तुम्हाला वाटतंय पाणी मिळतंय, आता हा तुमचा जो भाग आहे, तुम्हाला दुष्काळ का जाणवत नाही, तर निवृत्तीनाथाचा आशीर्वाद आहे. या पट्ट्याला कधी पाणी कमी पडलंही नाही, पडणार तरी तुम्हाला गेल्या वर्षी झटका बसला. विनोद नाही, पाणी जपून वापरा. ह्या गोष्टी आता काळाची नळा नळ बंद ठेवायचा. महिला मंडळ भांडे घासता नाही ना, तुमच्या टोकरीमध्ये जेवढं पाणी ना तेवढंच भांडे घासा, नंतर कॉक चालू करा. तुम्ही दुसऱ्याच्या वाट्यावर जाईपर्यंत पाण्याचा वापर करता, चांगलं नाही. की 25% ग्रामपंचायतीच्या नळांना तोट्या नाहीत. 25 नाही, जास्त आहे, 70% अख्ख्या गावात पाणी. 90% ग्रामपंचायतीचे बल्ब दिवसा बंद होती नाही.